इराण-इस्रायल युद्धाचा तडाखा सर्वसामान्यांना बसू लागलाय। आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नामांकित हॉटेल्स आणि खानावळी तात्पुरत्या स्वरूपात बंद पडले आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतातील मुंबई आणि पुण्यातील हॉटेल मेस उद्योगाला गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे मुंबईतील 20 ते 30% हॉटेल्स बंद झाली आहेत, तर येत्या काही दिवसात ही संख्या 50% जाण्याची भीती व्यक्त केली जाते। गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्स, खानावळी, मेस आणि डबेवाल्यांची सेवा धोक्यात आली आहे। व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय। हॉटेल व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा हा विस्कळीत झालाय। अनेक हॉटेल्सच्या मेनू कार्डमध्ये बदल करण्यात आलाय। काही ठिकाणी दरवाढही झाली आहे। काही हॉटेल्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्यामुळे लाकूड किंवा इतर पर्यायी इंधन वापरण्यात येते। हॉटेल मालक असोसिएशनने प्रशासनाशी चर्चा करत लवकरच परिस्थिती सुरळीत करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय। ही परिस्थिती कायम राहिली तर हॉटेल उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता याचा मोठा फटका मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या डबेवाल्यांना बसलाय। पुण्यातला मेस उद्योगांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। मुंबईच्या डबेवाल्यांचं 30% ग्राहक हे खानावळीच्या जेवणावर अवलंबून आहेत। मात्र खानावळी बंद झाल्याने त्याचा परिणाम थेट डबेवाल्यांवर झालाय। त्यामुळे मुंबईचा डबेवाला संकटात सापडला असून उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय। यात 70% घरगुती जेवण आणि 30% खानावळ मेस यांचा समावेश आहे। युद्धामुळे भारतात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याचा फटका हा थेट हॉटेल व्यवसायावर झाला। अनेक तात्पुरत्या स्वरूपात हॉटेल आणि खानावळ तर बंद करण्यात आले आहेत। परिणामी डबेवाले आणि त्यांच्या ग्राहकांवर देखील त्याचा परिणाम झालाय। अनेक खानावळी बंद झाल्याने ग्राहकांचे डबे बंद झाले, तर घरगुती डब्यांमध्येही 5% घट झाली आहे। त्याचा थेट धंद्यावर परिणाम झाला असून 20 ते 22 हजार पगार मिळणाऱ्या 10 ते 12 हजारांवर येण्याची भीती डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे। पुण्यात 8 ते 10 हजार हॉटेल आहेत। त्यातील सुमारे 85% हॉटेल व्यावसायिक एलपीजीचा वापर करतात, तर उरलेली पीएनजी वापरतात। सर्वसाधारणपणे एका हॉटेलकडे 1 ते 2 दिवसांचा सिलेंडर साठा असतो। व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल चालक सध्याचा गॅस संपेपर्यंत हॉटेल सुरू ठेवतील। हॉटेलमध्ये अग्निसुरक्षेच्या कारणास्तव सिलेंडरचा अतिरिक्त साठा करण्यास मर्यादा येतात। त्यानंतर पुण्यातील 80% हॉटेल बंद होतील। त्यामुळे हॉटेल चालकांना दररोज 8 ते 10 कोटी रुपयांचा फटका बसेल। त्याचवेळी या उद्योगावर अवलंबून असलेल्या लाखो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेल, एलपीजी आणि सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला। याचा परिणाम पुण्यातही दिसून येतोय। शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठीचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर पुरवठा सध्या बंद करण्यात आलाय। त्याचवेळी घरगुती एलपीजी सिलेंडर 30 दिवसातून एकदाच मागवता येणार आहे। यामुळे शहरात सध्या गॅस टंचाईचं सावट निर्माण झालंय। व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद करण्यात आलाय। हॉटेल चालक सध्याचा गॅस संपेपर्यंत हॉटेल सुरू ठेवतील असा अंदाज वर्तवला जातोय। हॉटेल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केलाय, तर ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेअंतर्गत लाखो गरीब महिलांना सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन दिले गेले। त्यामुळे गावाच्या ठिकाणी मोळी लाकडांची देखील कमतरता भासते। एलपीजी गॅसचा तेवढा, रिफिलच्या वेळेत वाढ आणि काळा बाजार यामुळे अनेक कुटुंबांना सिलेंडर मिळणं कठीण झालंय। रेशनवर मिळणारं तसंच काही किराणा मालाच्या दुकानात मिळणारं कॅरोसिन या आधीच गेली अनेक वर्ष हद्दपार झालंय। त्या पाठोपाठ स्टोव्ह देखील खप नसल्यामुळे बाजारातून गायब झाले। त्यामुळे शहरातील वस्तीधारक आणि मोलमजुरी करणारे इतर प्रांतातून आलेले नागरिक यांच्यावर गॅस सिलेंडरचा तुटवड्यामुळे संकट आणि उपासमारीची वेळ आली आहे। लवकरच परिस्थिती सुरळीत करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। ही परिस्थिती कायम राहिल्यास हॉटेल उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं एलपीजी पुरवठा नियंत्रित करण्याचं पाऊल उचललंय। सध्या व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आलाय। परराज्यातून आलेले भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मजुरांना उपासमारीची वेळ आली आहे। छोटे हॉटेल, नाश्ता बेंच, चायवाल्या गाड्या, दुकानात दुपारचं जेवण, टपरी अशा सेवा असतात, त्यांच्यावर गॅसचा तुटवडा वाईट परिणाम करतोय। गॅस सिलेंडर नसल्यामुळे शेकडो छोटे व्यवसाय बंद पडतायत। त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन पडणार असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे। सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचं पालन जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे। एलपीजीची टंचाई निर्माण होऊ नये आणि त्याचा काळा बाजार रोखला जावा यासाठी तालुका स्तरावर तपासणी पथकं नेमण्यात येणार आहेत। त्याचबरोबर वितरकांना या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।